नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनेलमध्ये, आमच्या या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, आपला हा गप्पांचा कार्यक्रम लोकांना आवडतोय. म्हणजे आपल्या ह्या गप्पा ऐकता ऐकता ते आपल्याही गप्पात सामील होत आहेत. मला माहित नाही आवडतोय की नाही. म्हणजे तुम्ही खाली कमेंट्स बॉक्स मधल्या प्रतिक्रिया बघत नाहीत? बघितल्या ना, बघतो उद्या. म्हणजे त्या प्रतिक्रिया वाचताना कळतं की ते लोक त्यांच्या हरवलेले क्षण पुन्हा आठवतायत किंवा ते कुठेतरी जगतायत. म्हणजे हे असे क्षण तुमच्या आयुष्यात बरेच आहेत. म्हणजे बऱ्याचदा त्या गप्पांमधून मी ऐकलेत आणि त्या ऐकताना खूप भारी वाटतं. तसं आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचो. त्या गावी खूप अशा म्हणजे आजही मुलांना आमच्या गावचं अट्रॅक्शन आहे. म्हणजे त्या गमती जमती खूप करतात, वेगवेगळे खेळ खेळतात. तसं तुम्ही तुमच्या गावी म्हणजे मूळ गावी आरोसच्या काही आठवणी आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या तर आम्हालाही त्या ऐकायला खूप आवडेल. गावच्या आठवणी खूप आहेत. म्हणजे त्यावेळेला मे महिन्याची सुट्टी पडली की गावी जाणं ह्याचा प्रोग्राम तयार व्हायचा. म्हणजे माझे बाबा हे प्रत्येक गोष्ट अशी लिहून ठेवायची की अमुक 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 गोष्ट पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये छोटी सेफ्टी पिन पासून ते सुई दोरा वगैरे वगैरे सगळं असं त्याची यादी असायची. कळलं की नाही. मग या बॅगेमध्ये अमुक, त्या बॅगेमध्ये अमुक असं. आणि त्यावेळेला आता सारखी सोय नव्हती, फक्त ती लालपरी. आणि तिकडे ऑनलाईन रेल्वे तर नव्हतीच, परंतु ऑनलाईन तिकीट वगैरे असं काही नव्हतं. ते 4 आण्याचं एक बुकिंग त्याच्यामध्ये असायचं. आणि ते सुद्धा तिकडे रात्री जायचं आणि लाईन लावायची आणि त्या लाईनीमध्ये आपलं रिझर्वेशन करायचं. हे साधारण 1 महिना अगोदर व्हायचं. म्हणजे आपल्याला आता मे मध्ये जायचंय तर मग ते एप्रिलमध्ये अगोदर तिकडे जायचं. सकाळी उठून किंवा रात्री उशिरा तिकडे जायचं, रांगेत बसायचं आणि ते तिकीट बाबा काढून घेऊन यायचे. मग परेड डेपोला ज्या दिवशी बस असेल त्या दिवशी तिकडे जायचं. ही तुफान गर्दी असायची. म्हणजे गावी जाणारा माणूस एक पण त्याला सोडायला आलेली 4. कळलं की नाही. त्यात असं की रिझर्वेशन केलेलं आहे तरी सुद्धा खिशातला रुमाल खिडकीतून आतमध्ये टाकायचा. सेफ्टी नाही, ते रिझर्वेशन. मग आतमध्ये माणूस तो चढला, तो म्हणाला की माझं इकडे रिझर्वेशन आहे. हाही सांगायचा माझं पण रिझर्वेशन आहे, मी पण रुमाल टाकलो. बहुतेक सगळे ते मालवणी वगैरे होते, त्याच्यामुळे माझा रुमाल असा, माझी जागा असते ती. त्याच्यात मेवणी वगैरे बरोबर असेल तर जरा ते आणखीनच छाती अशी फुगवून त्याच्यावरती हमरी तुमरी व्हायची. म्हणजे हमरी की तुमरी, सीट हमरी की तुमरी, याच्यावर हमरी तुमरी व्हायची. मग बस सुटायची. सगळे अगदी आपण कुठेतरी परदेशी चाललोय वगैरे गेल्यावर बाबा पत्र बित्र पाठे, सांभाळून जा, असं तसं करून ते सगळे जायचे. नातेवाईक सोडायला आलेले. बस तिकडून बाहेर पडायची परेड डेपो मधून. पनवेलला बस थांबायची. वातावरण थोडस हलकं व्हायचं. मग शेजारी जे भांडणाचं जे काय असायचं ते थोडं कमी झालेलं असायचं. आणि मग ही सगळी मंडळी एकमेकांच्या घराची, गावाची वगैरे चौकशी करायची, एकमेकांमध्ये मिसळून जायची. थोडी पेंगायला लागायची. बऱ्याचशा ज्या बायका असतील त्या आपल्या सासूच्या काहीतरी कहाण्या सांगायच्या. त्या सर्व गिरण गावातले जे लोक असायचे, हे आपला बॉस कसा आहे याच्याबद्दल, म्हणजे मास्टर म्हणायचे ते कसे आहेत, ह्या सगळ्या त्यांच्या घरगुती गप्पा सुरू व्हायच्या. असं करत करत बस इंदापूरला यायची. इंदापूरला जेवणाचं असायचं. ते जेवणाचं एवढं भलं मोठं कॅन्टीन एसटीचं. तिकडे ही सगळे बरेच बसेस, बस उतरली की सगळी माणसं त्या कॅन्टीन मध्ये जायची. तेव्हा हॉटेल म्हणजे त्या कॅन्टीन मधून काहीतरी घेणारी माणसं कमीच असायची. फार तर ते चहा किंवा त्याच्यातलं ताट वगैरे कोण घेणार असेल. आंबोळ्या, ते अळसंद्याचं मसाल्याचं वगैरे असं काहीतरी, किंवा काळ्या वाटाण्याची आमटी, सांबारा आणि त्याच्यावर आंबोळ्या, ही सगळी चिल्ली पिल्ली बसलेली असायची. आणि तिकडे ते बरं तो कॅन्टीनचा जो मुलगा, आपण त्याला वेटर म्हणूया आता, ज्याच्यामध्ये
पोऱ्या नव्हे, वेटर. वेटर. तर तो ते 2 याच्यामध्ये हनुमानासारख्या त्या थाळ्या अशा 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 घेऊन यायचं आणि द्यायचं, आणि त्या कानाला इकडे एक पेन्सिल. म्हणजे एखाद्याने कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी एक चपाती वगैरे मागवलं की लगेच तिकडे करायचं आणि त्याच्याकडे. एवढे 50-60 पेक्षा जास्त माणसं तिकडे बसतील. एवढ्या लोकांचं ही 4 माणसं टकाटक त्या लोकांना जेवण वगैरे द्यायची, हिशोब ठेवायची. त्या ताटामध्ये शिरा असायचा. इंदापूरचा शिरा हा त्यावेळेला फेमस समजला जायचा. आणि मुलांना अगदी नको वगैरे असलं तरी सुद्धा त्या आया आहेत ना, म्हणजे प्रत्येक मुलांची, एका मुलाची एक आई, अशा अनेक मुलांच्या अनेक आया, अशा अर्थाने. तर त्या ज्या आहेत ह्या त्याला नाही रे, खा खा म्हणून बळे त्याला तो शिरा जो आहे हा शिरा खायला घालायचा. झालं. मग बस सुटायच्या वेळेला तंबाखू सोडणारे तंबाखू सोडायचे, 2-3 थापा मारायचे, कोणी काय ते त्यांचं जे असेल हे सगळं करून झालं की बसमध्ये आतमध्ये प्रवेश व्हायचा. बसचा लाईट, आतमधले दिवे जे आहेत हे असे डिम व्हायचे आणि बस घाट चढायला सुरुवात करायची. त्यावेळेला ती बस पोरं पेंगुळलेली असायची, बस असा आवाज करत घाट चढायची. आणि तिकडे इंदापूरचा जो शिरा खाल्लेला असायचा त्याची पोटात सोजी व्हायची आणि ती बाहेर यायची. अरे बाप. म्हणजे खिडकीत बसलेल्या माणसाला अगदी पावसाचा थेंब जरी पडला ना तरी त्याला वाटायचं की पुढची उलटी पडलेली आणि तो ती घास 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 तो ते घास. असं करत करत बस ती तिकडे जायची. आमचं गाव सावंतवाडी पासून थोडस पुढे आरोसला. त्यावेळेला आमचं स्वतःचं घर काही त्या ठिकाणी नव्हतं. आम्ही जेव्हा जायचो तेव्हा विसू काकांकडे आमचं राहणं असायचं. सगळ्यांची परिस्थिती मध्यम. त्याच्यामुळे कसं की बरं, माझ्यापेक्षा उदय थोडा मोठा, म्हणजे विसू काकांचा मुलगा उदय थोडा मोठा, त्याच्यानंतर छाया, त्याच्यानंतर किरण वगैरे असे सगळे बाजूच्या घरामधले गुरु काकाचे अनिल वगैरे, ही सगळी आमची बच्चे मंडळी होती, ही एकत्र यायची तिकडे. आत्ता परवा मी गेलो होतो आणि त्यांच्याकडे अनंत चतुर्दशीला कार्यक्रम असतो, तर त्याच्यामध्ये आता गेलो होतो. ह्या वेळेला अगोदर जेव्हा आम्ही जायचो तेव्हा मला हे फ्लॅशबॅक मध्ये आठवलं म्हणून सांगतो की पुन्हा एकदा मी माडी चढलो. अच्छा. चांगल्या अर्थाने, चांगल्या डोळे रोखून बघायचं ते डोळे नाही आमच्याकडे माडी, ह्याला माडी असं म्हटलं जातं. तुम्ही वापरतो तो शब्द वेगळा आहे, तशातला मी माणूस नव्हे. पण तिकडे ते जिन्यावरून मी चढलो आणि मला एकदम आठवण झाली की अरे, आम्ही जेव्हा शाळेत असताना इकडे यायचो त्यावेळेला त्या जिन्यावरती असा तो जायचा आणि वळायचा. तिथे शेवगा होता एक, म्हणजे शेवया गाळतात ना, शिरवळ्या म्हणतात मालवणीमध्ये, त्या गाळण्याचा शेवया गाळण्याचा नूडल्स. तर ते जे होतं त्यावेळी खेळ कसे असायचे, आयडॉल्स कोण आमचे, कोण ते एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे आमचे आयडॉल. तर त्याच्यामुळे तो जो शेवगा आहे त्या शेवग्यावरती तो एक ड्रायव्हर बसायचा तिकडे, बाकीचे असे पॅसेंजर त्या पायरीवरती बसायचे, एक कंडक्टर व्हायचा आणि घंटी अशी त्या पळीला अशी बांधून टन असं केलं की सोडायची. मग ती ह्या मार्गे त्या मार्गे असं करत करत बस अशी फिरून यायची. थोडीशी रपेट झाली की स्वयंपाकघरातून काकीची हाक यायची, आवाज यायचा की चला रे पेज जेवक चला. मग तो ड्रायव्हर आहे तो सफाईदारपणे त्याला अशी हे मारायचा, वळण मारायचा, गाडी डेपोमध्ये पार्क करायचा आणि मग सगळे प्रवासी, ड्रायव्हर आणि कंडक्टर ते पेज जेवायला जायचे. पेज जेवायला मग तिकडे असं ते माझघरामध्ये जमखान म्हणतो तसं ते घातलेलं असायचं पट्टा, त्याच्यावरती थाळ्यामध्ये ती पेज आणि पानांवरती, केळीची पानं किंवा याची पानं, त्या पानांवरती आयदर फणसाची भाजी, काकी फणसाची भाजी खूप सुंदर करायची, तर ती फणसाची भाजी किंवा वांग्याची भाजी, अगदीच झालं तर चवळीची भाजी, वालीची भाजी, अशी काहीतरी. आणि नाहीच काय असेल तर पापड किंवा सुक्या बांगड्याचो कपो, म्हणजे सुक्या बांगड्याचा तुकडा.
ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं. हा, तर ती अशी पेज, हा. त्याच्याबरोबर सुक्या बांगड्याचा तुकडा, हा. पोट कसं असं मस्त टम्म व्हायचं. हा. काही पोटाला ना काही असं हे, आता तू बोलताना पटकन तुझ्या तोंडून नूडल्स वगैरे आलं म्हणून, पण ज्या दिवशी शिरवाळ्या असतात ना त्या दिवशी कसं बरं वाटतं, वा वा वा. तर असं आम्ही तिकडे जायचो. मग सगळी मुलं जी आहेत ही खेळायला बाहेर पडायची. आता खेळण्याची साधनं काय, तेव्हा काय तिकडे बॉल वगैरे असं काय मिळणार नव्हतं. खेडेगाव आहे, आरसे खेडेगाव आहे. मग चिंध्या किंवा म्हणजे चिंध्या ज्या असतील ह्या कागदाला गुंडाळून त्याच्यावरती हे सायकलचे ट्यूब आहे त्याचे असे रबर तुकडे कापायचे आणि ते लावायचे त्याच्यावरती आणि त्याचा बॉल तयार व्हायचा. बॉल तर तयार झाला, उडतोही तो खळ्यामध्ये. छान सारवलेलं अंगण होतं ते. खळं म्हणजे सारवलेलं अंगण. आणि बॅट कशाची, तर नारळाचे जे झावळ्या पडतात ना, चुडता म्हणतात त्याला तिकडे मालवणीमध्ये, त्याचा जो पाठीमागचा असा त्रिकोणी असा भाग असतो, पुढचं ते काढून टाकायचं आणि ती त्याची बॅट व्हायची. आणि त्या अंगणामध्ये क्रिकेटचा खेळ व्हायचा. आता हे ज्या वेळेला मी गेलो तिकडे अनंत चतुर्दशीला, लहानपण आठवलं, हे सगळं आठवलं. आता ती सगळी बरोबर खेळणारी मंडळी वयाने माझ्यापेक्षा काही मोठी आहेत, काही छोटी आहेत. आता ती तसं खेळतील माझ्या बरोबर असं मला नाही वाटत. कळलं की नाही, कारण मी अजून लहानच आहे. मला जर कोणी सांगितलं की ते तसं घे आणि खेळ म्हणून, तर मी अजूनही खेळेन. खरंय. ती मंडळी खेळतील की नाही मला माहिती नाही, पण त्यावेळेला या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. प्रत्यक्षामध्ये खेळणं तर काही शक्य नाही, बरोबर, पण डोळे बंद केले, लहानपणात गेलो. पुन्हा ते सगळे दिवस डोळ्यासमोर आले, मजा आली. शेवटी खळत आहे त्याला खुळ्याच्या भावना कळणार ना. खरंय सर. म्हणजे खुळेपणात ही कसा आनंद घ्यायचा आणि खुळेपणात जगलं तरच मला वाटतं अशा प्रकारचा एक वेगळं आयुष्य जगता येतं. तर मित्रांनो, आमच्या खुळ्याला तुम्ही ऐकलं, म्हणजे खऱ्यात ही खेळ करणाऱ्या खुळ्याला ऐकलं, तर मला वाटतं तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्की आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.